ठीक आहे. आज लास्ट लेक्चरला काय केलं आपण? प्रथमेश प्रथमेश ना, हां, ऋषिकेश, मयुरेश. लास्ट लेक्चरला काय केलं? क्विक केलं का नाही लास्ट लेक्चर? अरे लास्ट लेक्चरला काय केलं आपण? त्याच्यामध्ये काय केलं? स्ट्रिंग. करेक्ट. आता आपण त्या दिवशी पण मी अनफॉर्च्युनेटली ते लेक्चर अपलोड नाही केलं आहे. करतो मी, वेळ नाही भेटला मला. ठीक आहे. सो आता डेटा स्ट्रक्चर्सपासून पुढे आता हे तुमचं जे बेसिक्स ऑफ पायथन होतं ते सर्व झालं आहे. काहीच नाही आता. ते जे आता जेवढं आपण शिकलो ना फंडामेंटल्स, तेवढे आपल्याला इम्प्लिमेंट करायचे आहेत फंक्शन्सवरती, डेटा स्ट्रक्चर्सवरती. जसं आपण लूप शिकलो, इफ एल्स स्टेटमेंट शिकलो, तर तेच स्टेटमेंट्स आपल्याला डेटा स्ट्रक्चर्सवरती करायचे. डेटा स्ट्रक्चर्स कुठले कुठले आहेत सांगितलं होतं मी? स्ट्रिंग, टपल, सेट्स. अजून रेंज आहे का? ती पण एक सिक्वेन्स आहे. डिक्शनरी. आता एक मॉडरेट लेवल ऑफ पायथनकडे आपण जाणार, हा वीक तरी व्हेरी पर्टिक्युलरली. नेक्स्ट वीकपासनं किंवा एंड ऑफ दिस वीक फ्रायडे मग आपण ॲडव्हान्स पायथन सुरू करणार, ज्याच्यामध्ये आपले मॉड्यूल्स सुरू होतील. ठीक आहे. ते शिकवताना मी EDAचा रिस्पेक्टनेच शिकवेल, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन कळेल. ठीक आहे. तर आता ह्या लेक्चर्स ठीक आहे, दिसतंय ना सगळ्यांना? ओके. तर ह्या लेक्चर्सपासून प्रत्येकाने नोटबुक पाहिजे. जर नोटबुक नसली तर समजणार नाही काहीच. कारण की एंड ऑफ द डे जर तुम्हाला व्हिडिओ, तुम्ही असं म्हणाल की नोटबुक का, व्हिडिओ बघूनच आम्ही घरी करू शकतो. ठीक आहे. मग जर व्हिडिओ बघून घरीच करायचं होतं तर मग इन्स्टिट्यूट का लावली? सिम्पल एज दॅट. तर बघ आता नोटबुक का, कारण की तुम्ही जेवढं रफ लिहाल ना की समजून, तेवढं डोक्यात बसतं. आय हॅव प्रॅक्टिस दॅट मल्टिपल टाइम्स. ठीक आहे. जेव्हा आपण रिलॅक्समध्ये बसतो ना की हा घरी येणार आहे, तर एंड आर कॉन्शियस माइंड ते चालू असतं, हां आहे घरी व्हिडिओ, तर मग काही आपण नंतर बघू शकतो, ते जात नाही. ठीक आहे. जसं आता स्प्रिंगचं किती लोकांनी लिहिलं रे? मला हे बुक पण पाठवेल मी एकदा डेटा स्ट्रक्चर झालं की. काही टेन्शन नाही, फंडामेंटल्स पूर्ण क्लिअर होऊन जाते. बोला किती लोकांनी लिहिलं? काय काय लिहिलं स्ट्रिंगमध्ये? अरे मला समजू द्या, म्हणजे समजेल मला काय काय घेतलं आहे मी. कसं करतात? बरेच बघितले. झीज, अल्फा, इजनल, कॅपिटलाइज, रिप्लेस, स्लायसिंग, रिव्हर्सिंग, इंडेक्सिंग, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. तुम्हाला ते गीक फॉर सीकमध्ये पण दाखवलं आहे गेस मी. डॉक्युमेंटेशन मी पाठवलं नाही, किती लोकांनी बघितलं ऑनलाईन? असो, ठीक आहे. चला, स्क्रीन दिसते?
जर लिस्ट समजलं तर उद्या सेट आणि टप्पल खूप इझिली समजेल, खूपच इझिली. सेम आहे, सिंटॅक्स ऑलमोस्ट सेम आहे, काहीच बदल नाही, जसा त्याच्याच होतात. जर तुम्ही नीट बघितलं असेल तर सिंटॅक्स सेमच आहे, काही एकाच लाईनमध्ये तर सगळं करतोय आपण. इज नल, इज अल्फा, डॉट इज नल, डॉट इज अल्फा, करेक्ट. आणि पॅरामीटर्स कधी द्यायचे आहेत कधी नाही, असे ब्लँक बसतात रे मंडेला येऊन. असं मी परत रिव्हिजन नाही घेणार, तुम्हीच कंप्लेंट करता मग. 40 मिनिटाचं लेक्चर्स होता. पटकन. ए बाय द वे लूप्स केलं ना सर्वांनी? रवी कुठे? ठीक आहे. ठीक आहे, हे मेथड्सचं तुम्हाला डॉक्युमेंटेशन परत एकदा पाठवेल. ठीक आहे, स्ट्रिंग्स आणि लिस्टचं दोन्हींचं एक वेळेस पाठवतो. तर सगळ्यात पहिले आपण लिस्ट कशी बनवतो? व्हॉट इज अ लिस्ट? क्विक. लिस्ट काय काय आहे बट क्विक? ऑर्डर कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज. ऑर्डर कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज. अजून त्याच्या प्रॉपर्टीज. लिहितो कशी रे आपण? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असतात. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असतात. अजून सेपरेटेड बाय कॉमाज. अजून म्युटेबल की इम्युटेबल? हेट्रोजिनियस की होमोजिनियस? एवढ्यात कुठल्या इंटरव्ह्यूला गेलात का? लिस्ट आहे का लिस्ट? ठीक आहे, याला प्रिंट कसं करतो आपण? सिम्पल, कार, करेक्ट. याचं जर मला आता लेंथ कॅल्क्युलेट करायची, कशी करेल? कार. आणि टाईप चेक केलं तर हे काय रे, याचे काही ना काही मेथड्स आहेत. करेक्ट दिसेल का? काही ना काही मेथड्स आहेत याचे, बरोबर. असेच आपल्याला बऱ्यापैकी वेगळे वेगळे बघायचं. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले इंडेक्सिंग आणि स्लायसिंग. ह्याच्यावरती इंडेक्सिंग आणि स्लायसिंग कसं काम करेल? सेम स्ट्रिंग सारखं करेल की वेगळं करेल? बोला. सर, जर आपल्याला आता ते लिस्ट जे दिली आहे, जर आपल्याला सुझुकी जर प्रिंट करायचं असणार तर निगेटिव्ह इंडेक्सिंग यूज करावं लागणार. ठीक आहे. अँड जर BMW तर पॉझिटिव्ह इंडेक्सिंग. ठीक आहे, प्रश्न तो नाही आहे माझा प्रश्न असा आहे की 0 1 2 3 4 असं करणार की यालाच 0 यालाच 1 यालाच 2? कसं रोहित, तू केलं आहे लेक्चर? BMW 0 असेल की 1 असेल? प्रिंट कार 0. समजलं का? लास्ट असेल तर -1. समजतंय का काय एकंदरीत सांगण्याचं हे? ठीक आहे, आता याच्याच मध्ये आता सिंटॅक्स कळाला का? ठीक आहे, यालाच काय म्हणतात? ॲक्सेसिंग द स्पेसिफिक एलिमेंट्स ऑफ द, लिहा
लिस्ट. आता याच ठिकाणी ठीक आहे मी करतोय प्रिंट जर नेगेटिव्ह इंडेक्सिंग जसं कृतिका बोलली -1 काय आलं सुझुकी करेक्ट. इथे काय केलं रे मी अंशिता मॅडम बोला इथे काय केलं 0 पासून 3 पर्यंत घेतलं 0 1 2 3 पण 3 घेत नाही मग काय आलं BMW होंडा अँड किया करेक्ट. अरे बरोबर ना ठीक आहे यालाच काय म्हणतात स्लायसिंग यालाच म्हणतो ना स्लायसिंग कट करणं ठीक आहे. इंडेक्सिंग इज नंबरिंग करेक्ट ठीक आहे. कॅन वी प्रिंट इट इन रिव्हर्स हाऊ ठीक आहे ते जाऊ द्या चला हां मायनस चल सांग कसं प्रिंट कार -1 असं करतात असं करतात सेमीकोलन येतो डबल चेक वेदर द गिवन नंबर इज पॅलेंड्रोम ऑर नॉट होमवर्क दिला होता किती लोकांनी केला एक्सप्लेन केलं होतं लॉजिक मी केलं होतं लास्ट लेक्चरला आय रिमेंबर आजारी होतो पण चालू होतं डोकं केला का पॅलेंड्रोम काय आहे मेन म्हणजे काय रोहित पॅलेंड्रोम मॅम MAM त्याला उलटं वाच काय येईल सेमच येईल रडार सेम येईल वाव मॅडम अजून दॅट सेमच येतं ना उलटं सरळ उलटं केल्यावरती त्याला पॅलेंड्रोम्स म्हणतात. तुम्हाला चेक करायचं आहे युजरने इनपुट टाकला की हा नंबर पॅलेंड्रोम आहे की नाही इफ एल्स लागेल ऑपरेटर्स लागेल आणि ही एक लागेल आणि इनपुट स्टेटमेंट लागेल इनपुट फंक्शन लागेल. काय करतं पॅलेंड्रोम रिव्हर्समध्ये करतं होमवर्क करून बघा ठीक आहे. आता मला वन आफ्टर दी अदर ॲक्सेस करायचं आहे तर कसं करेल रे मी हे मी असं आलं ना प्रिंट मला असं हवं BMW होंडा किया स्कोडा सुझुकी का बरं एका मागे एक एका खाली हे असं आलं आहे ना सुझुकी स्कोडा किया मला एका खाली एक एका खाली एक एका खाली एक हवं हां एवढं काय वेळ लागला फॉर लूप सांगायला कसं वापरणार फॉर लूप असं फॉर लूप लागेल का फॉर लूप कशासाठी वापरतो आपण मॅडम फॉर लूप कशासाठी वापरतो कशामध्ये वापरतो तसं तर वाईल लूप वापरू शकतो इथे सिक्वेन्स आहे म्हणून कसं येणार मग फॉर आय इन कार आहे का कार आहे प्रिंट
कार. आता मला किया पर्यंत स्टॉप करायचंय. हा ब्रेक वापरता सिंटॅक्स सांगा कसा येईल. फॉर आय इन कार कोलन. हा इफ कोण देईल. इफ आय हा टू ना 3. हा त्याच्या पुढे त्याच्या पुढे प्रिंट ब्रेक काय चुकलं त्याचा काय सेन्सलेस गोष्ट आहे. Sukiya. इडियट. 3 कसं येईल. तो ऍक्सेस काय नंबर्सने ऍक्सेस करतोय का इथे. आय जो चाललाय यामध्ये नंबर्सने चाललाय का. कशाने नावं बघतोय ना तो. नावं प्रिंट करतोय ना नंबर्स प्रिंट करतोय का. तो कैसे होगा. तसंच कंटिन्यू आणि काय करतो व्हॅल्यूला स्किप करतो. यालाच ठीक गुड. कारण जी व्हॅल्यू दिली ती स्किप करतं. ठीक आहे याला लिस्ट कॉम्प्रिहेन्शन्स म्हणतो आपण. ठीक आहे त्याच्यावरती आपण ज्याचं काम करू शकतो दिस फॉर लूप इफ. ठीक आहे आता लिस्टमधनं आपण फक्त इव्हन नंबर्स काढू शकतो का. इव्हन नंबर काढू शकतो का. कसं फॉर लूप वापरूनच करू ना. हे कॉम्प्रिहेन्शन्स आहेत लिस्ट मधले. ठीक आहे तर आपण स्लायसिंग बघितलं. ठीक आहे आता आपण अपडेटिंग बघूयात. काय अपडेटिंग. लेट्स से कार सिंपल आहे सिंटॅक्स 1 इक्वल्स टू मला 1च्या ठिकाणी 1ला काय होतं रे आपलं होंडा होता ना. हा 1ला होंडा होता. मला 1च्या ठिकाणी हवंय MG. ठीक आहे आता मी काय करणार रे पुढे कसं प्रिंट काय झालं. सिंटॅक्स बघा काय केलं आपण. डिक्लेअर्ड व्हेरिएबल ज्याच्यामध्ये आपण आपली लिस्ट स्टोअर केली आहे. ठीक आहे त्यामध्ये एक पर्टिक्युलर इंडेक्सची व्हॅल्यू आपण रिप्लेस केली. ठीक आहे सिंटॅक्स समजला. अपडेट केली. ठीक आहे समजलं. एक सिंपल आहे कार स्क्वेअर ब्रॅकेट्स. ठीक आहे जेव्हा आपण ऑपरेशन्स करतो ना आपण ते इंडेक्सिंगमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये द्यायचं असे हॅक लक्षात ठेवा. ठीक आहे हे काय होते रे पायथनचे फंक्शन्स होते. करेक्ट. आता आपण थोडे अजून फंक्शन बघूयात. त्याआधी लेट मी गेट अ लिस्ट त्याचे नंबर्स घेतला मी नंबर्स. dy equals to 10 20 30 40 50. आता तुम्हीच सांगा किती फंक्शन वापरू शकतो आपण याच्यावर. सगळ्यात पहिले प्रिंट टाईप सॉरी लेंथ करेक्ट ऑफ dy. ठीक आहे नंतर प्रिंट टाईप ऑफ dy. अजून हां प्रिंट
आय डी ऑफ dy. ठीक आहे. आता बघा प्रिंट मॅक्स. गुड. काय केलंय ना? काय दिलं? मिनिमम व्हॅल्यू, मॅक्स, मिनिमम अँड सम. ठीक आहे. आता हे तर कॉमन झालेत. ठीक आहे, त्याचं स्ट्रिंगचे बऱ्यापैकी होते. ठीक आहे, तर हे लक्षात राहत नाही, ह्युमन टेंडन्सी आहे. यासाठी काय करायचं, हॅक म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही अशी गोष्ट पॉसिबल आहे का ते बघायचं. म्हणजे लिस्टमध्ये करताना लेटचे त्याच्यातलं मॅक्झिमम तुम्हाला तर आठवत नाही की मॅक्स, आता ठीक आहे, हा एक एक्झाम्पल घेतला मी, तुम्हाला मॅक्स हा शब्दच आठवला नाही की असं कुठलं फंक्शन, त्याचं नाव लक्षात येत नाही. ठीक आहे, नाव तर लक्षात नाही येते, पण त्याचा जो टास्क आहे तो तर लक्षात ठेवा, तो करतोय की नाही. इंटरव्ह्यूमध्ये ना मॅक्स फंक्शन काय आहे असं नाही विचारणार. ही गोष्ट पॉसिबल आहे का, पहिले तर हे, नंतर मग कशी. कळलं? तुम्ही पण ते जेवढं स्मार्ट वेने विचार, तुम्ही स्मार्ट वेने अभ्यास करा. ठीक आहे, माझं पण नाही राहते एवढे फंक्शन्स खूप आहेत, म्हणून मी डायरेक्ट डॉक्युमेंटेशन दिली. नाही काय तर हे गोष्ट म्हणजे एखाद्या लिस्ट बघणं मॅक्झिमम नंबर घेणं पॉसिबल आहे का? हो आहे. ठीक आहे, एंड ऑफ द डे मग तुम्ही थोडं ट्विस्ट करून सांगू पण शकतात की येस, ॲज वी हॅव सिम्पल फंक्शन्स, वी गेट रेकमेंडेशन्स ऑन मल्टिपल एडिटिंग प्लॅटफॉर्म्स. ठीक आहे, और IDs, so it gets very easy for us to get that function. But yes, this is possible. There are Python functions, there are special types of function in list which help us do this thing. ठीक आहे, बघा ब्लँक होण्यापेक्षा हे आन्सर तर बरोबर आहे ना, समोरच्याला कळतं की हां येतं आहे, तुम्हाला माहिती आहे. बिकॉज इवन दे नो यू आर अ फ्रेशर, थोडं नर्वसनेस असतो. सो टास्क लिहून ठेवा, मॅक्झिमम काय करतो, मिनिमम काय करतो, सम काय करतो, आणि असेच तुम्हाला या डॉक्युमेंटेशनमध्ये आहेत. ठीक आहे, आणि जर नाही जरी भेटले तरी गीक फॉर सीकमध्ये आहेत. ठीक आहे, बऱ्यापैकी आहेत. लिहिले का तुम्ही? मॅक्स मेन आणि त्याचा सिंटॅक्स लक्षात राहत नाही. आता वाटतोय सोप्पा, कोणाचंच लक्षात राहत नाही, मी लिहून देतो. ठीक आहे, कन्फ्यूज कशात होता, इंडेक्सिंगचा एक सिंटॅक्स आहे आणि याचा एक आहे, दोघांमध्ये कन्फ्यूज होता कशामध्ये पॅरामीटर्स द्यायचे आणि कशामध्ये नाही द्यायचे. समजलं का? अरे तुम्हाला शिकवलं होतं नाही? ठीक आहे. ठीक आहे, आता इकडे लक्षात द्या, हे काय तुमच्याच नावाची एक लिस्ट घेतली होती. ठीक आहे, मी बघा काय करतोय, इथे सगळ्यात जास्त इंटरव्ह्यू क्वेश्चन या पॉईंटने येतात. ए डॉट अपेंड रोहित आहे का इथे? रोहित पहिलाच आहे. ठीक आहे, अंकिता. ठीक आहे, एक नंबर घेतला मी. काय झालं रे? काय झालं? चुकलं, लास्टला ॲड झालं. ही तो गलती आहे, इथेच तर पकडता. प्रेझेन्स ऑफ माइंड. अरे खूप शार्प नोटीस करतात पॅनल, खूप शार्प गोष्टी. तुम्ही काय बोलताय, तुम्ही किती शार्प आहे ना, त्याच्यावरती त्यांचं खूप हे असतं. आणि दॅट्स हाऊ यू बिकम अ स्टँड आउट परफॉर्मर, या छोट्या छोट्या गोष्टींनी. सगळे ते ॲड होणं म्हणतील रे, बट लास्ट इंडेक्सला किंवा ठीक आहे, इट ॲड्स ॲट द लास्ट इंडेक्स or the first negative index. That's the difference you put in. Last positive last index, negative first index. ठीक आहे, append function. ठीक आहे, तसंच ठीक आहे, लिहून घ्या.
नाव घेतलं तुझं. हो sure. आता इथे गंमत सांगू, म्हणून मी तुम्हाला बोललो की काय झालं रे. हां ठीक आहे, एंड ऑफ द डे हे पण तर ॲड झालंय. कळलं का? डिफरन्स बिटवीन इन्सर्ट अँड अपेंड, गॅरंटी क्वेश्चन लिहून घ्या. काय की दुसरं काही विचारण्यासारखं नाहीच आहे यार. कळलं का कसं केलं इन्सर्ट? का कसं केलं? ॲट अ स्पेसिफिक इंडेक्स त्याला कॉमा करून जी व्हॅल्यू आपल्याला इन्सर्ट करायची ती केली. करेक्ट. असंच आपण अजून एक काहीतरी करत होतो का रे? बोललो मी म्हणून लिहून ठेवा. आत्ताच शिकलो, अपडेट करत होतो ना आपण. काय डिफरन्स आहे दोघांमध्ये? त्याच्यामध्ये पण आपण एका इंडेक्सलाच ऍड करतोय. चुकला. करेक्ट. अपडेटमध्ये रिप्लेस होतोय डायरेक्ट. इन्सर्टमध्ये काय होतंय? अपडेटमध्ये त्या पर्टिक्युलर इंडेक्सचा नंबर इंडेक्सची व्हॅल्यू रिप्लेस होते. इन्सर्टमध्ये त्या पर्टिक्युलर इंडेक्सची व्हॅल्यू इंडेक्सला व्हॅल्यू ॲड होते. ठीक आहे. बाकी बघा ना, पवन वगैरे सरकून गेलेत मग. ठीक आहे. अपेंडमध्ये लास्ट इंडेक्सला ॲड होतोय किंवा फर्स्ट नेगेटिव्ह इंडेक्सला ॲड होतोय. समजलं का रे? ठीक आहे. ॲडिंग, अपडेटिंग. ठीक आहे. तुम्ही असं कुछ तो गडबड टाईप बसता. तसंच मी आता केलं रिमूव्ह. सॉरी रोहित. ऐश्वर्या पाणी. ठीक आहे. प्रिंट. काय झालं? सिंपल. तोही नेम हा रिमूव्ह झाला. तसंच आपण एका स्पेसिफिक इंडेक्सवरनं रिमूव्ह करू शकतो का? कसं? ठीक आहे. टू कॉमा काय नाव? जर आपल्याला ऑलरेडी दिसतंय तर मग करायचीच गरज काय? रिमूव्ह फंक्शन एक्स इज नॉट इन. त्याचा ठीक आहे. आपण जेव्हा हे शिकून रे डेफ फंक्शन नेम, आपण युजर डिफाईन्ड फंक्शन शिकू ना, जे आपण स्वतः फंक्शन, त्याच्यामध्ये तुम्हाला पॅरामीटर्स शिकवेल. ठीक आहे. तर पॅरामीटर्स म्हणजे काय असतं? प्रत्येक फंक्शन, काही फंक्शन्समध्ये पॅरामीटर्स द्यायची गरज पडते, काही फंक्शन्समध्ये पॅरामीटर्स द्यायची गरज पडत नाही. पॅरामीटर्स म्हणजे तुमच्या ब्रॅकेटमध्ये तुम्ही जी व्हॅल्यू टाकणार ना ते. ठीक आहे. इथे काय दिलं आहे? असं काही नाहीच आहे त्याच्यामध्ये. एकच पॅरामीटर तो घेतोय, म्हणजे तो जो आहे तिथे. ठीक आहे. तर काय बघितलं आपण? एक मिनिट लिहून ठेवतो. रिमूव्ह ए डॉट रिमूव्ह. ठीक आहे. आता अजून मी ठीक आहे. वरती चुकलं काहीतरी. लिस्ट एक्स इज नॉट इन लिस्ट. रोहित. ओ अरे नाहीच आहे ना, काढलाय आपण. कॉर्नर कधी पकडून घेतो. ठीक आहे. ठीक आहे. तसंच ए डॉट
काय झालं? कळलं का आता मी पॅरामीटर्स बद्दल बोललो होतो, कुठे द्यायची गरज आहे, कुठे द्यायची, हे आपण बनवणार आहेत फंक्शन्स. काय केलं पॉपने? मूव केलं. ठीक आहे. डिफरन्स बिटवीन रिमूव्ह अँड पॉप. बोला बोला बोला. हां करेक्ट. आता तुमच्याकडे खूप आहेत, तुम्हाला एक पर्टिक्युलर इंडेक्सचा काढायचा आहे. ठीक आहे. किती येत रे? एक सेकंड बघू जाऊ. कुठली लिस्ट? हो एक सेकंड. एक सेकंड, एक सेकंड फक्त. हे 2 मिनटं. हां डिस्कस करा, पण लक्ष द्या काय केलं. ठीक आहे. काय केलं? हां इकडे काय केलं रे? प्रिंट ए. इथे काय झालं मग? तीन बघितले आपण काढण्याचे. हां 2 डिलीट केलं आपण डायरेक्ट स्पेसिफिक इंडेक्सचा. ठीक आहे. रिमूव्हमध्ये काय केलं, डायरेक्ट ती व्हॅल्यू आपण दिली याचा पॅरामीटर, आय मीन ती व्हॅल्यू जी आपल्याला जी करायची आहे त्याचा पॅरेंथिसिसमध्ये. ठीक आहे. पॉपमध्ये लास्ट एलिमेंट डायरेक्ट रिमूव्ह झाला अँड डेल वापरून पर्टिक्युलर इंडेक्स डिलीट झाला. अजून काय ब्रेक स्टेटमेंट वापरणं समजलं ना, त्याच्यावरती खूप क्वेश्चन आहे. ब्रेक स्टेटमेंट, अरे ब्रेक स्टेटमेंट वापरणं समजलं का? हां 2 नंतर हां मग आपण ऑलरेडी सगळं करत आलो ना. एक मिनटं थांबा. सगळं इथून नीट बघा. एक काम करा. सी डी इक्वल्स टू एक्झाम्पल काय द्यायचं हे येतं बघ, प्रश्न पडतो. ठीक आहे. हाऊस येतो आपण मॉडर्न TCS Infosys काय रे. ठीक आहे. आपण एक सिम्पल देऊयात. ठीक आहे. CD डॉट पॉप. ठीक आहे. आता मी याला प्रिंट करतो.
ठीक आहे. लास्ट एलिमेंट रिमूव्ह झाला. व्हेरी गुड. प्रिंट हे प्रिंट पण करू शकलो असतो, काही प्रॉब्लेम नाही. रिमूव्ह मी आता मॉडर्न करतो. करेक्ट. परत याला प्रिंट करतो. हो, मॉडर्न नाही आहे. स्पेलिंग बरोबर आहे. हां ठीक आहे. ठीक आहे ना. आता मी याच्यामध्ये प्रिंट सॉरी डेल कसा आहे रे, डेल सी डी काय येईल 0. काय आलं रे. बोला. ठीक आहे. थांबा 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 थांबा, अजून गंमत. बोलो. अरे मग ठीक आहे, आपण वाढूया, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. लेट्स से एक काम करू आपण, हाच एक घेऊयात. ठीक आहे. याला आपण दुसरं नाव देऊ फक्त. याला आपण देऊ एफ टी. ठीक आहे. आता एफ टी टेल एफ टी याच्यामध्ये आपण देऊ लेट्स से कुठे 0 1 2 2 ना. काय आलं. सेकंड इंडेक्स डिलीट झाला. 0 तर प्रिंट होईल ना. हे डायरेक्ट प्रिंट करतं. हे कर्नल एवढा का प्रॉब्लेम होतो. सोडा. डिलीट एक स्पेसिफिक इंडेक्सचा डिलीट करतो, बट इकडे 0 तो होत पण नाही. हे इथे होतं ना, कुठे गेलो होतो आपण. काय बरोबर आहे. रिमूव्ह स्पेसिफिक इंडेक्स बरोबर केलं आहे आपण. वहाँ पे क्यों नहीं हुआ. इंसर्ट बघितलेलं ना आपण. रिमूव एलिमेंट बाय वैल्यू. ये देखो मैंने से लिखा है मैंने यहाँ पे नीचे. पॉप रिमूव द लास्ट एलिमेंट, रिमूव द स्पेसिफिक एलिमेंट. हाँ बराबर है. 1 4 5 रुको. 1 1 2 3 4 5 6. ठीक आहे. डिलीट आपण कुठला केलं रे, 1चा केला ना. 1ला काय होता 2 म्हणजे 1 4 5 1 4 5 बरोबर आहे. इकडे काय प्रॉब्लेम आहे. कुठे गेलं आपलं. आपण ऑलरेडी पॉप केलं होतं लास्ट का नाही. हां म्हणजे मग हे उरलं. करेक्ट. मग त्यामधनं आपण मॉडर्न काढलं. यामधनं आपण असं डिलीट करू का आता. समजलं ना तुम्हाला हे. हां हां कर्नलचा इश्यू जातो कधी कधी. तेच म्हटलं एक स्पेसिफिक इंडेक्सचा डिलीट करत होतो.
अरे कर्नल इश्यू येतो कधी कधी, सो रिस्टार्ट करायचं. काय झालं समजलं का? ठीक आहे. असेच मल्टिपल फंक्शन्स आहेत, मल्टिपल. मेन तुमचं समजणं आहे सिंटॅक्स. ही तुम्हाला ही फाईल भेटल्यावर तर सगळं असं लिहिलेलंच आहे, सो उसका कुछ प्रॉब्लेम नाही. डॉक्युमेंटेशन पेज नॉट फाउंड. Python list documentation. हे बघा डेटा स्ट्रक्चर्स लिस्ट आहे बघा. हा सी आपण adds an item to the end of the list similar to, हे बघा सिंटॅक्स पण दिलाय. अरे दिसतंय का? ठीक आहे. बरंच आहेत. सिमिलर टू डेल क्लिअर पण आहे. सो असे बरेच आहेत. काउंट रिटर्न्स द नंबर ऑफ टाइम्स एक्स अपियर्स इन द लिस्ट. अरे हां, फ्रिक्वेन्सी एखाद्याची. आपली एक लिस्ट आहे तुमच्या क्लासमध्ये सपोज 4 रोहित आहे, तर मग आपण तिथे टाकलं काय हां, ते लिस्टचं जे नाव आहे ए डॉट काउंट अँड रोहित, तर मग तो आन्सर काय करेल रे, किती टाइम्स रोहित आलाय. समजलं का? रिव्हर्स काय करतं, ठीक आहे, विथ सिंटॅक्स पूर्ण दिलेत पूर्ण. ठीक आहे. मी तुम्हाला जी बुक दिली तुम्हाला नाही दिली, हे झाल्यावर मग दे, आता तुम्ही तिकडनंच करा. ठीक आहे. नाही तर अरे मग तेच होतं, जर तुम्हाला बुक दिली तर मग तुम्ही तिकडनं बघणार बुकमध्ये, तुम्ही प्रॅक्टिस नाही करणार. हे तर सोपं आहे. आता प्रॅक्टिस करा, नंतर बुकमध्ये बघितल्यावर समजेल अरे हे असं आहे. त्याच्यामध्ये अजून एक्झाम्पल्स आहेत, खूप डिटेल्ड बुक आहे. फर्स्ट पायथन बुक जी मला आवडली, सगळं असं वरच्यावर शिकवतो, खूप डिटेल्ड एक्झाम्पल घेतले त्यांनी त्यामध्ये. बट अगेन रिप्लेस आपण एका पर्टिक्युलर गोष्टीवरती करतोय ना. हां, रिप्लेस काय करतो आपण याच्यामध्ये पण बघितलं, बट रिप्लेस करताना काय करतो, जसं आपण लिस्टमध्ये बघितलं त्या दिवशी एक एक्झाम्पल घ्या की वी आर स्टडिंग डेटा ॲनालिटिक्स. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पण स्टोअर केलं आपण ए डॉट रिप्लेस, त्याच्यामध्ये पहिले जी स्ट्रिंग येईल जी आपल्याला रिप्लेस करायची कॉमा, कशाने रिप्लेस करायची आहे ती ॲनालिटिक्स कॉमा सायन्स. समजलं का ॲनालिटिक्स. मग प्रिंट परत केलं तर मग काय येईल आन्सर, वी आर लर्निंग डेटा सायन्स. म्हणजे हो, एक पर्टिक्युलर इंडेक्सवरती लाईक लेट्स से आता फॉर एक्झाम्पल आपल्याला करायचं आहे की दिस इज द डेटा ॲनालिटिक्स क्लास बट वी डोंट वॉन्ट टू लर्न डेटा ॲनालिटिक्स. किती वेळा आला डेटा ॲनालिटिक्स? ठीक आहे. मग ते दोन्ही वेळा चेंज होईल. वी आर लर्निंग डेटा सायन्स बट वी डोंट वॉन्ट टू, दिस इज डेटा सायन्स क्लास बट वी डोंट वॉन्ट टू लर्न डेटा सायन्स. समजलं का? ठीक आहे. तर या डॉक्युमेंटेशनमध्ये सगळं आहे. ठीक आहे. पायथनची जी साईट आहे ना, पायथन रेफरन्सेस आले, हां इथे पण मिळेल बरं का. इथे पण मिळून जाईल तुम्हाला. ॲक्च्युली पायथनचं स्वतःचं पण टूल किट आहे शिकवायचं, येतेच आहे. ठीक आहे. इथेच कुठेतरी आहे ते बिगनर्स गाईड मध्ये पायथन बुक्स. पायथन बुक्स वगैरे वगैरे. ठीक आहे. ठीक आहे. अरे बरंच आहे. कॉन्ट्रीब्युटिंग पायथन डेव्हलपर लिस्ट. जर कोणाचं म्हणजे कोणाला असं वाटतं की पाणी कुठेतरी मुरतं आहे पायथनमध्ये,
तर तुम्ही त्यांना तुम्ही पाठवू शकता. ठीक. अरे काहीतरी जर तुम्ही नवीन पायथनमध्ये इन्व्हेन्शन केलं की कुठले त्यांचे फ्लॉज काढले, ठीक आहे, तर तुम्ही त्यांना सांगू शकता की हे इथे इथे फ्लॉज आहे. ठीक आहे, मग काही नाही, तुमचं नाव इथे येईल. मग काही नाही, जास्त नाही, मिनिमम 1-2 कोटीचा पॅकेज मिळेल, जास्त नाही, मिनिमम. ठीक आहे. तर तुम्हाला असं वाटतंय काही कुठेतरी पाणी मुरतंय पायथनमध्ये, तर मग त्यांना टाकायचं आणि इकडे मग तुमचं नाव येऊन जाईल डेव्हलपर्सच्या लिस्टमध्ये. मिनिमम 1 CR to 2 CRचं पॅकेज असेल, जास्त नाही काही. असं आहे. ठीक आहे. आता प्रत्येकाने ऑपरेशन्स करून बघायचं घरी, ऑपरेटर्स जे तुम्ही वापरलेत. ठीक आहे, हे कळालं ना तुम्हाला कुठून घ्यायचं आहे. ठीक आहे, पूर्ण लिस्ट आहे ती. समजलं का मॅडम? कन्फ्यूज? ठीक आहे, असे ऑपरेटर्स किती आहे सगळे करून बघा. ठीक आहे, ह्याच्यावरती काय म्हणतात त्याला, इन मेंबरशिप ऑपरेटर होतं ना, इन इफ दिस इन दॅट, मेंबरशिपच होता रे. ट्रू आणि फॉल्समध्ये आन्सर देतो. ऑपरेटर्स विसरलेत का लगेच? ठीक आहे, काय केलं इथे? हां, आहे की नाही वगैरे. ठीक आहे, तर याच्यावरती राईट अ प्रोग्राम टू फाइंड द वॉवल्स इन द गिवन वर्ड. नीचे दिया आहे, चला मीच तिथे कमेंटमध्ये करून दाखवलं. वॉवल्स काय, पहिले तर माहिती पाहिजे त्याला. ठीक आहे, एक इनपुट घ्यावं लागेल आपल्याला. ठीक आहे, मग वॉवल एक एम्प्टी ब्रॅकेट, थोडं लिस्ट समजू. हां, कॉम्प्रिहेन्शन्स तुम्हाला मी जसे बोललो होतो आधीच शिकवले. कंट्रीज घेतल्या, इंडिया, USA, जापान, जर्मनी अँड ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, फॉर कंट्री इन कंट्रीज. आता कंट्रीच्या ऐवजी मी काहीही वापरू शकतो. आय होप यू नो. IJKKLMNOP. स्वतःलाही कसं हे वाटत असं की मी करतोय हे सगळं. ठीक आहे, ॲक्सेस झाले मग एक 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 ॲक्सेस झालं. करेक्ट. तसंच काय अपडेटिंग अ लिस्ट, इंडेक्सिंग, अपेंड. ओके, सगळं बघितलं आपण. बाकी बाय द वे, कॅर, व्हॉट इज कॅर? म्हणजे ऑल्सो सिक्वेन्सचाच एक पार्ट आहे तो. अजून जर तुम्हाला, हा जसं इथं रोहित आहे, फॉर कॅर इन रोहित, ROHIT, एक पर्टिक्युलर अल्फाबेट. समजतं आहे का? नक्की? खूप ब्लँक बसलात. ठीक आहे, दिस इज सेम ॲज द रेंज फंक्शन विच वी डिड इन फॉर अँड वाईल लूप. स्टार्ट, एंड अँड स्किप, ऑर एल्स वी कॅन ऑल्सो. काही बुक्समध्ये स्टेप दिलं आहे, मग तेवढं लक्षात घ्या, कन्फ्यूज नका होऊ. काही बुक्समध्ये काही ठिकाणी स्टेप वापरलं आहे, काही ठिकाणी स्किप वापरलं आहे, म्हणून कन्फ्यूज होतात सर्व. ठीक आहे, आणि काही यूट्यूब व्हिडिओजवर पण बघा, कोणी स्टेप कोणी स्किप म्हणतात, दोघं लक्षात ठेवा. ठीक आहे, नंतर हे रिव्हर्सिंगची कंडिशन आहे, आत्ताच तर सांगितली मी. कंडिशन फॉर रिव्हर्सिंग, आत्ता लक्ष दे. ठीक आहे, नंतर बघा काउंट. बाय द वे, ठीक आहे, रिव्हर्सिंगसाठी 2 गोष्टी येत आहेत, तुम्ही जर नीट बघितलं. अरे इडियट, आपण अशाने पण रिव्हर्स करू शकतो, आणि एक मेथड म्हणा, मेथड. फंक्शन म्हणू शकता, बट मोर टेक्निकली इट्स अ मेथड. फंक्शन काय येत रे, लेन मॅच.
काही ना काही टास्क करून देत आहेत ते. हे पण करतंय त्याच्यामध्ये करतोय शो. हे खूप मस्त क्वेश्चन विचारला ते मेथड म्हणायचं की म्हणायचं. ठीक आहे. हे सॉर्ट करतं. शॉर्ट अँड शॉर्टेड हे सर्व दिलं आहे विथ डेफिनेशन तिथे, विथ टास्क दे टू. इम्पॉर्टंट आहे जरा. ठीक आहे. हे बघा आता इथे लगेच कन्फ्यूज नको होऊ. इथे काय झालंय सिम्पल आहे. एक्स फॉर एक्स इन नंबर्स. ठीक आहे. इफ एक्स पर्सन इक्वल टू 0 राईट इवन इक्वल टू 1. आता विचार करा किती मोठी लिस्ट आहे. याला आपण ऑलरेडी एक लिस्ट आहे असं सांगितलंय. हा जो रेंज फंक्शन आहे की तू रेंज तर आहेत बट यू आर स्टोर्ड इन अ लिस्ट. याच ठिकाणी मी चेंज करून टपल करू शकलो असतो का? करू शकलो असतो. मग मी काय अपेंड करू शकलो असतो का? हे मला ऍड करायचं मी करू शकलो असतो का? का? म्युटेबल. व्हेरी गुड. उद्या आपण इकडनंच सुरू करू. ठीक आहे. सो येस स्टार्ट रायटिंग युअर अटेंडन्स. दिस वॉज इनफ फॉर लिस्ट. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन टप्पल आणि याच्यामधला अपेंडवरतीच विचारतात. एकाने मला विचारलं होतं तुमच्याच बॅचचा होता, सर मी ऑलरेडी एक उद्या सांगतो टप्पल बनवला त्याला मी कसं करू. असो ठीक आहे. लिस्ट समजलं का? लिस्ट आपण एक डेटा स्ट्रक्चर घेतो त्याच्यामध्ये काय काय करू शकतो. ठीक आहे. आता पहिले तर करून बघा सर्वांनी किती काय काय होतं आहे. तुमच्याकडे पूर्ण डॉक्युमेंटेशन आहे. सो स्टार्ट डुईंग दॅट. ठीक आहे. अप्लाय करतात ना ते गुड. ओके देन थँक्यू. काय डाऊट कोणाला? पटकन पटकन या. प्रश्न आहेत खूप. समजलं का दत्ता? नक्की